बरोबर आहे, तुम्हाला सांगितलं. हा झालं चालू. चलो, काल पाहिलं होतं आपण हे शेवटचं गणित. ठीक आहे, याच्यात आपण इनपुट आउटपुट इनपुट पाहिलं होतं. तर इनपुट होतं, ते इनपुट दिलं होतं तुम्हाला त्याच्यानंतर त्याचं आउटपुट पाहिलं. अल्फाबेट उतरत्या क्रमानं होते, नंबरही उतरत्या क्रमानं होते. आता जे लोक काल नव्हते किंवा ज्या लोकांनी लेक्चर केले नाही त्यांच्यासाठी काहीच उपाय नाही आहे. ठीक आहे, तुम्ही शिवा खाऊन आज लेक्चर करून राहिले. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता आज मी काही शिवा त्याच्या मूड मध्ये नाही आहे. ज्या दिवशी मूड खराब राहील त्या दिवशी सांगतो. ठीक आहे, तेव्हा शिवा देईन. आता पाहू, समजते थोडं थोडं पुढे चला. आता हे वाला आपण सोडवलं होतं काल, याच्यावरचे गणित पाहिले होते का काल? हा, हे वाला पाहिलं होतं, याच्या पुढचं राहिलं होतं. ठीक आहे, हा. आता याच्यात काय येईल? स्टेप 2 दिली आहे, त्याच हिशोबानं करायचं आहे. काय उत्तर यायला पाहिजे याच्यात? पहिले काय होतं त्याच्यात? काय दिलं होतं? सगळ्यात पहिले मोठा अल्फाबेट होता, मग मोठी संख्या होती. बरोबर आहे. नंबर जे अल्फाबेट जे आहे ते उतरत्या क्रमानं होते आणि संख्या जे आहे ते बी उतरत्या क्रमानं होती. बरोबर आहे का? मग आता याच्यात पहिले त्यानं स्टेप तुम्हाला 2 दिली आहे, म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये त्यानं हे घेतलं असेल टायर्ड. बरोबर आहे, बाकीचं ऍज इट इज लिहिलं असेल. दुसऱ्या स्टेप मध्ये त्यानं नंबर घेतला सर्वात मोठा. दुसऱ्या स्टेप मध्ये यानं काय केलं? नंबर घेतलं. बरोबर आहे, दुसरा नंबर घेतला. आता तुम्हाला त्यानं विचारलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ डेफिनेटली इनपुट. इनपुट विचारलाय. काल सांगितलं मी तुम्हाला कालच, जर तुम्हाला एखादी स्टेप जरी दिली असेल आणि त्याने इनपुट विचारला असेल तर तुम्ही इनपुट काढू शकत नाही. काऊन नाही काढू शकत? कारण की तुम्हाला ह्या संख्यांची किंवा हे जे दिलं आहे याची अरेंजमेंट नाही माहिती आहे कशी आहे तो, किंवा हे नाही सांगू शकत का यानं जो टायर उचलला आहे तो मधात कुठं आहे. जसं आता हे वाले इनपुट पाहिलं आपण, इथे इनपुट दिलं होतं आपल्याला. बरोबर आहे, हा, इथे इनपुट दिलं होतं. आता तो जो टायर्ड शब्द आहे तो तुम्हाला थोडी माहिती आहे कुठं दिला आहे, कारण की तुम्ही टायर्ड तर पहिल्या नंबरवर घेतला नाही इथं आणि दुसऱ्या नंबरवर 74 घेतलाय तिथं. त्याच्यामुळे तुम्हाला थोडी माहिती आहे का इनपुट मध्ये ते कुठं ठेवले आहे. बरोबर आहे का नाही? इनपुट मध्ये जर तुम्हाला दिसलं असतं का बा टायर्ड हे ठेवता येते, टायर्ड 74 जे दिले आहे ते थोडी माहिती आहे तुम्हाला का इनपुट मध्ये कुठं प्लेसमेंट आहे त्याची, किंवा कुठं त्याचा नंबर आहे, कुठं त्याची जागा आहे, तुम्हाला माहित आहे का? नाही. इनपुट वरून तुम्ही आउटपुट काढू शकता, पण आउटपुट वरून तुम्ही इनपुट नाही काढू शकत, कारण की इनपुट जेव्हा तुम्हाला दिलं राहते त्यात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी संख्या राहते. मग आपण एखादी संख्या उचलतो, बाकीचं ऍज इट इज लिहितो, प्रत्येक गोष्टी बदलत येते. म्हणून एवढं लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला इनपुट दिला आहे आणि स्टेप 2 दिली आहे, आणि त्यानं तुम्हाला विचारलं आहे का इनपुट का राहील, तर तुम्ही याच्यावरून इनपुट काढू शकत नाही. सरळ याच्यात आहे. तर मग याचं उत्तर काय येईल? कॅन नॉट बी डिटरमाइंड. नन ऑफ द अबॉव नाही येईल. नन ऑफ द अबॉव जर केलं, आता यात 5 ऑप्शन यासाठी टाकले का IBPS 5 ऑप्शन विचारते, म्हणून नन ऑफ द अबॉव केला तर ह्या 4 पैकी एकही नाही असं त्याचं उत्तर होते. हे उत्तर राहणार नाही, याचं उत्तर आपण काढू शकत नाही. कॅन नॉट बी डिटरमाइंड म्हणजे काय होते? ते निश्चित सांगता येत नाही, हे त्याचं उत्तर आहे. आता याच्यात हे दिलं आहे, याच्यात काय विचारलं आहे? पासवर्ड ओव्हर एडिट हे असं शब्द दिला आहे. याच्यात तुम्हाला विचारलं आहे विच ऑफ द फॉलोइंग विल बी द स्टेप 4. चौथी स्टेप का राहील म्हणते. पहिली स्टेप, दुसरी स्टेप पाहत चला. बरोबर, ऑप्शन दिले आहे. ठीक आहे, ऑप्शन तुम्हाला दिले आहे ऑलरेडी. हे 2 ऑप्शन आहे याच्यात. देअर विल बी नो सच स्टेप किंवा नन ऑफ द अबव. पहा काय आहे तिथं. पासवर्ड पहिली स्टेप काय येईल, दुसरी स्टेप काय येईल? नन ऑफ द अबव येईल. पहिले काय येईल? पहिले पी येईल का ओ येईल? ओ पी. पहिले पी येईल. बरोबर आहे. पी नंतर किती येईल? 81. चौथी स्टेप येत नाही का 3 स्टेप मध्ये उत्तर येते? चौथी स्टेप येत नाही का फक्त 3 स्टेप मध्ये उत्तर येते? तू कोण हात गुंडून आली ना? विच ऑफ द फॉलोइंग विल बी द स्टेप 4. मी सगळ्यात पहिले याच्यातलं पासवर्ड काढीन बाहेर. ठीक आहे, कारण की मला पी दिसत आहे.
जर मला पहिली स्टेप सोडवायची आहे तर मी असं लिहीन याच्यात, पहिली स्टेप माझी होईल पासवर्डचा पी, बरोबर आहे. बाकी ॲज इट इज, ओ ॲज इट इज येईल, 53 ॲज इट इज येईल, 37, 12 माइंड ब्लोईंगचा हा इथं बी आला, त्यानंतर इथं यन आला, इथं यन, इथं काय आलं 81. आता ही पहिली स्टेप झाली. दुसऱ्या स्टेप मध्ये पी ॲज इट इज राहील, अल्फाबेट मोठं घेईल, अल्फाबेट मोठं काय याच्यात 81 आहे, बरोबर आहे. 81 घेतलं, ओ आला 53, 37 नंतर किती रे 12 एम बी एन, बरोबर आहे. अरे हो का नाही? जे लोक होते ते तर बोला, जोरात बोला. त्याच्यानंतर थोडस वर करू. आता तिसरी स्टेप काढायची आहे. तिसरी स्टेप काय येईल मग याच्यात, पी घेतलं, 81 घेतलं, पी पेक्षा खाली काय, पी च्या खालचा अल्फाबेट ओ येईल, मग इथं ओ घेतो. ओ घ्यायला लागेल का ओ ॲज इट इज येईल, ओ ॲज इट इज आलाच आहे ना, ओ ॲज इट इज आलाच आहे, ओचं काही काम नाही. मग आता मला 81 च्या खालचं घ्यायला लागेल. 81 च्या खालचं काय 53, बरोबर आहे, तो ॲज इट इज आहे. इथं 2 स्टेपा कमीच झाल्या डायरेक्ट, ठीक आहे. 53 आलं, मग आता रे 81 च्या खालचं 53 झालं, मग ओच्या खाली काय यम येईल का यन येईल, यम यन यन येईल. मग मी इथं यन घेतो, इथं यन घेतला, बाकीचा ॲज इट इज 37, 12 यम आणि बी. त्याच्यानंतर चौथी स्टेप, पी 81 ओ 53 यन 37 इथपर्यंत कॉमन आहे. आता यनच्या खालचं काय यम, यम घेऊ, यम घेतलं, यम नंतर काय येत आहे 12 ॲज इट इज आहे, बी ॲज इट इज आहे. आता हा इथं हे जे आहे हे एक स्टेप कमी झाली होती, बरोबर आहे. तसंच इथं पहा 12 नंतर इथला यम इथं घेतला, उरलं का 12 आणि बी, बरोबर सिक्वेन्स मध्ये आलं. आता अल्फाबेट जे आहे ते उतरत्या क्रमाने आहे, पी नंतर पी च्या अगोदर ओ, ओ च्या अगोदर एन, एन च्या अगोदर यम, एम च्या अगोदर बी. नंबर पहा 81, 81, 53, 37, 12. मग त्याने तुम्हाला काय विचारलं आहे, शेवटची स्टेप विचारली आहे कोणती आहे. हे तर ऑप्शन येणारच नाही, देअर विल बी नो सच स्टेप, कारण की त्यांना ऑलरेडी चौथी स्टेप विचारली आहे, म्हणजे उत्तर त्यांना सांगितलं आहे का 4 स्टेप आहे, हे कटलं. हा आता पी पाहिजे, तिने याच्यात आहे, 81 तिने याच्यात आहे, ओव्हरहेड बी आहे, 53 आहे, हे तर येणारच नाही, हेही गेलं. त्यानंतर 53 नंतर यन पाहिजे, हेही गेलं, हे येऊ शकते यन. 37 आहे, यम आहे. हा आता इथं पहा, इथं यम नंतर का पाहिजे होतं 12 पाहिजे होतं आणि इथं बी पाहिजे होता, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. मग याच्यात उत्तर काय येईल, नन ऑफ द अबव. ठीक आहे, जे लोक नव्हते त्यांचं पावलं, जे होते त्यांना समजलं का सांगा, बरोबर आहे. असं उत्तर यायला पाहिजे. याच्यात नन ऑफ द अबव येईल. हे ऑप्शन येणार नाही कारण की ऑलरेडी त्यानं सांगितलं आहे चौथी स्टेप काय म्हणून. हे दिलं आहे याच्यात. 5वा प्रश्न आहे, स्टेप 2 दिली आहे, त्याने विचारलं आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेप विल बी द लास्ट, शेवटची स्टेप कोणती. आता स्टेप 2 दिली आहे म्हणजे त्यानं ऑलरेडी पहिला अक्षर इथं काढला आहे, ठीक आहे. पहिला अक्षर हे झाला, दुसरी स्टेप आहे म्हणून 76 काढला. आता डब्ल्यूच्या खालचं पहा, डब्ल्यूच्या खाली मला वाटते यस येईल, बरोबर आहे. हा कलर दिसत नाही का ब्लर दिसते, तर असं कंपल्सरी आहे का नाही. मग असं असेल तर मग ब्लॅक बॅकग्राऊंडच ठेवावं लागेल, ब्लॅक बॅकग्राऊंड वर येलो कलर चांगलं दिसतं असं मला तरी वाटते. कॅमेऱ्यात दिसते म्हणा व्यवस्थित. शेवटची स्टेप कितवी राहील सांगा. दुसरी स्टेप तुम्हाला ऑलरेडी दिली आहे, 2 स्टेप्स आहे. उत्तर ऑलरेडी बोल्ड केलं आहे का रे, हो उत्तर ऑलरेडी बोल्ड केलं आहे. ओके ठीक, सोडून पाहू आपण. शेवटची स्टेप किती येत आहे, 6वी. पहिली स्टेप दुसरी स्टेप दिलीच आहे, तिसरी स्टेप जर काढायची आहे तर तिसऱ्या स्टेप मध्ये घेताना मी हा वॉरियरचा डब्ल्यू कॉमन ठेवतो, 76 घेतो, ठीक आहे. तिसऱ्या स्टेप मध्ये डब्ल्यू पेक्षा कमी काय येईल यस आलं. त्यानंतर बी ॲज इट इज, करिअरचा सी ॲज इट इज,
33 ॲज इट इज, 49 ॲज इट इज, यस तिकडे घेतला आहे, 24 ॲज इट इज. ठीक आहे. त्यानंतर चौथ्या स्टेप मध्ये डब्ल्यू कॉमन राहील, 76 येईल, यस घेतलं, 76 पेक्षा लहान काय 49 आहे, बरोबर आहे. बी कॉमन, सी 33, इथं आलं 24. त्यानंतर पाचव्या स्टेप मध्ये काय येईल, डब्ल्यू येईल, इथं 76, इथं यस, इथं 49, यस पेक्षा कमी काय सी आलं, सी नंतर इथं बी येईल, इथं 33, इथं वापस 24. त्यानंतर सहावं, इथं डब्ल्यू येईल, इथं 76, इथं यस, इथं 49, इथं सी. 49च्या अगोदर काय येईल 33 नंतर काय येईल बी आलं, बी नंतर काय आलं 24 आलं. बसलं का बरोबर. डब्ल्यू पेक्षा लहान यस, यस पेक्षा लहान सी, सी पेक्षा लहान बी, बरोबर आहे. त्यानंतर 76 पेक्षा लहान 49, 49 पेक्षा लहान 33, त्याच्यापेक्षा लहान 24. ठीक आहे. मग शेवटची स्टेप किती राहील, 6वी. तर इथे ऑलरेडी दिलंच आहे. हा, आता हे वाला अभ्यास जरासा काय आज इंग्लिश मध्ये दिला आहे बा, मी इंग्लिश मधल्या स्लाइड आणल्या आज. चलो, काय लॉजिक आहे याच्यात पहा. आता हे झालंय का रे गणित. नाही, गणित नाही झालाय तो, संख्या दुसरी आहे, पॅटर्न सेम आहे. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आहे आणि एक असेंडिंग ऑर्डर मध्ये आहे. दोन अंकी संख्या असेंडिंग ऑर्डर मध्ये आहे आणि तीन अंकी संख्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आहे. शेवटच्या स्टेप वरून समजत आहे. ठीक आहे. 436, 310, 217, 185 तीन अंकी संख्या उतरत्या क्रमाने आहे. ठीक आहे. आणि मग 39, 46, 96 आणि 185 हे माहिती इथून इथं पाहायचं. हे इथं दिलं आहे, शेवटी पाहायचं. आता पहा, 436च्या अगोदर काय येईल 310, 310च्या अगोदर 217, 217च्या अगोदर 185, म्हणजे तीन अंकी संख्या ज्या आहे त्या उतरत्या क्रमाने आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर दोन अंकी संख्या पाहिजे, 39 नंतर 46, 46 नंतर 96 झालं. मग इथं काहीतरी पाहिजे होतं, एक पण नाही दिलाय. दोन अंकी संख्या ज्या आहे या चढत्या क्रमाने आहे, तीन अंकी संख्या या उतरत्या क्रमाने आहे. एवढं समजलं. आता हे इनपुट दिलं होतं, सगळ्यात मोठं का घेतलंय आणि याच्यातून 436 घेतला इथे ऍज इट इज, बाकीचं तसंच लिहिलं. त्यानंतर 436 कॉमन ठेवलं. आता दोन अंकी मोठी कोणती संख्या पाहिजे, लहान, चढत्या क्रमाने आहे ना. मग दोन अंकी लहान संख्या किती आहे 39, बरोबर आहे. 39 ह्याच्यातून उचललं, बाकीचं ऍज इट इज लिहिलं. 436 आणि 39 कॉमन आहे. आता 436 पेक्षा लहान किती आहे 310, मग 310 घेतलं हिच्यातून, बाकीचं ऍज इट इज 46, 185, 96, 217, 436, 39, 310, बरोबर आहे. मग आता दोन अंकी मोठी संख्या पाहिजे, 39 पेक्षा मोठी कोणती आहे 46, तर 46 ऍज इट इज भेटलीच आहे आपल्याला इथं, बरोबर आहे. 46 भेटली. मग आता मी 310 पेक्षा लहान संख्या पाहिजे इथं कोणती, हे 217, हे घेतो 217 इथं, 217 इथं घेतली का उरलं का मग आता इथे 185 आणि 96, मग 436, 436 कॉमन, 39 कॉमन, 310 ऍज इट इज, 46 हे. मग आता इथं का पाहिजे दोन अंकी मोठी संख्या पाहिजे होती, मग हे 96 उचलले आणि हे इथं आणले, 185 इथं घेतले. समजत आहे का, डोक्यावरून चाललं का तुम्ही मेल्यासारखे राहता यार. मुर्द्याला आग लावली त्या काड्या तरी बोंबलते, माहित आहे का, अगाऊ बोलायला लावता सकाळ सकाळी. मग नाही का हुई नाही चुई नाही, उंदर तरी परवडले, 5-6 उंदर घेऊन येत जाते उद्यापासून, ते तरी इथे सोडतो इथे, थांबा. समजलं का, काही शब्दच नाही काढत तू. अरे यार उत्तर दिले ऑलरेडी, नाही हे नाही सोडू आपण. समजलं ना तुम्हाला. हा, पुढचं गणित त्यात ऊ नाही सू नाही करत, थोडस बोललं पाहिजे माणसानं. How many steps will be required to get the final output from the following input? सेम पॅटर्न, तीन अंकी संख्या ज्या आहेत त्या मोठ्या चढत्या क्रमानं, तीन अंकी संख्या चढत्या क्रमाने होत्या का उतरत्या क्रमाने होत्या, हा, आणि दोन अंकी संख्या चढत्या क्रमाने, बस त्याच हिशोबाचं ठेवायचं.
काय येत आहे? क्या आ रहा है? याच्यात सगळेच बोल्ड आहे, याच्यातही सगळेच बोल्ड आहे. आता सोडवा सोडवा तोपर्यंत. एक गणित आहे. हा हे बघा सोडवा. किती 22 नंबरची स्लाइड आहे. ओके, थांबा तुम्ही आता. हा किती येत आहे याच्यात? हा तुम्हाला इनपुट दिला आहे, आउटपुट काढायचं. सगळ्यात पहिले याच्यातलं मोठी संख्या कोणती आहे रे? पहिली स्टेप जर घेतली, पहिली संख्या कोणती आहे मोठी? 123 आहे, बरोबर आहे. बाकीच्या ऍज इट इज घेईन मी. इथं 20, इथे 105, नंतर सांगत चला 17, 37, 76, 121, 41, बरोबर आहे. ही झाली पहिली स्टेप. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये 123. हा का घेऊ आता? 2 अंकी संख्या चढत्या क्रमाने होते का उतरत्या क्रमाने? 2 अंकी संख्या चढत्या क्रमाने. मग सर्वात लहान काय? 17. ठीक आहे, 17 घेतली इथं. मग उरलं का? 20, 105, 37, 76, 121, 41. नंतर तिसरी स्टेप, इथं आलं 123, 17. हा 123 पेक्षा लहान 121. बाकी ॲज इट इज 20, 105, 37, 76, 41. त्यानंतर झालं का? बाकीचं आलं ॲज इट इज. आता 123 पेक्षा लहान काय? 121. 121 पेक्षा लहान 105. 105 पेक्षा लहान 176, फक्त 76. मग 17 पेक्षा मोठी काय? 20. 20 पेक्षा मोठं काय? 37. 37 पेक्षा मोठं काय? 41. ठीक आहे, 3 स्टेप लागते याच्यात. मग उत्तर काय येईल? नन ऑफ दिस. यात 5, 6, 7 स्टेप दिले आहे ना. आता याचं सांगा. याच्यात तुम्हाला विचारलं आहे थर्ड स्टेप काय याची. फक्त थर्ड स्टेप सांगायची आहे, बाकी काही नाही. आउटपुट वरून इनपुट काढू शकत नाही, लक्षात ठेवायचं. खालच्या स्टेप वरून वरच्या स्टेपवर जाता येत नाही. किती येत आहे? पहिले 311 येईन, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग 9, 9 नंतर 17, नन ऑफ दिस येते का रे? नन ऑफ दिस येते. तू टार्टी बार्टीच्या बॅटली होता का रे तू? हो नाही का? पाहिल्यासारखं वाटते तुला कुठं तरी. का उत्तर येत आहे? पहिले काय येईल याच्यात? आता 311, बरोबर आहे. 311 बाहेर काढले मी ना पहिल्या स्टेप मध्ये. बाकीचं काय लिहिन? ऍज इट इज. मग आता बाकीचं ऍज इट इज तसं काय येईल इथं? 17, 85, 102, 9, 119, 13, बरोबर आहे. हे झाली पहिली स्टेप. त्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये 311 कॉमनच राहतील ऍज इट इज. हा त्यानंतर काय येईल? सर्वात लहान 9, बाकीचं ऍज इट इज. तिसरी स्टेप विचारली आहे ना. मग आता याच्यात लिहू 311, 9. 311 पेक्षा लहान काय? आता इथं काय होतं? 311, 311 सर्वात लहान का घेतलं? 9. तर हे 9 गेलंच, विषय समाप्त झाला. त्यानंतर 311, 9. त्याच्यानंतर काय येईल? 311 पेक्षा लहान काय? 119 घेतलं. बाकी ऍज इट इज राहील. हे गेलंच. मग आता उरलं का? 119 नंतर 17, 85, 102, 13. एवढं काही लिहायचं काम नाही. किती आलं? 311, 9, 119, 17, 85, 102, 13. हे उत्तर यायला पाहिजे त्याचं पहिलं वालं. समजलं? आता थांबा तुम्ही. आता मला लॉजिक सांगा याच्यातलं. मागापर्यंत दिसताय का? नसन दिसत तर सांगा, मी सांगतो. लिहितो याच्यात. इथं 1 आहे,
मागचे रे मागं दिसताय का तुम्ही रे? दिसताय म्हणजे डोळे चांगले आहेत तुमचे, ठीक आहे. मलाच ब्लर दिसून राहिले इथच्या इथं. मला चष्मा आहे पण मी लावत नाहीये. नाही मला दूरचं नाही दिसत, जवळचं दिसते. आता सांगा काय लॉजिक आहे याच्यात? अभि बताओ. 1 2. जे लाईन पाडले आहे ना त्या दोघांचा संबंध लावायचा आहे, ठीक आहे. नाही तर कोणाचाही कोणासोबत नको लावून द्यायला. पहिला तिसरा. नंतर तसा नाही करायचा आहे, वैसा नहीं करने का है अपने को. ये डिब्बा और ये डिब्बा त्याचं कनेक्शन हा आहे, हा डब्बा याचं कनेक्शन हा आहे, ह्या डब्बा आणि हा डब्बा याचं कनेक्शन हा आहे. 1 3 जा 3 बाकीचे. चलो. पहिल्याचं पोट्टे रे काही ते सांगत जा रे, काही लाजगीच जराशी. पूरी वेळ सपाट्याने उत्तर सांगून राहिले. पहा आता हा बॉक्स पाहाचा आहे, याच्यात 3 आणि 4 आहे. तर मग आता मी काय म्हणतो, पहिल्याचं शेवट सोबत आणि शेवटच्याच पहिल्यासोबत 1 गुणिले 3 केलं, पण लिहिलं पहिले आहे. लॉजिक पहा, 1 चा गुणाकार 3, पहिल्याचा गुणाकार शेवटच्या सोबत केला, लिहिलं कोण? पहिल्याचा गुणाकार शेवटच्या सोबत, पहिले लिहिलं. शेवटच्याचा गुणाकार पहिल्यासोबत. आता पहा 1 गुणिले 3 केलं, किती आले? 3. 2 गुणिले 2 केलं, 4 आले. त्याच्यानंतर दुसरा कलर घेतो आता. आता याचं कुठं लावलं रे बाबा? इथं. पहिल्याचा गुणाकार शेवटच्या सोबत. 3 दुने किती आले मग? 6. आणि हा याच्यासोबत 3 1 3. ओके. नंतर कोणता कलर घेऊ? पिंक कलर घेतो. त्यानंतर पहिल्याचं शेवटच्या सोबत 3 दुने 6 आणि 1 गुणिले 4 4 झालं. खालचे आता खेता आले. अभी इसका कैसा करेंगे मी तुम्हाला सांगू का? 5 1 -5 केलाय, बरोबर आहे का? -4 आहे ना इथं -4 आहे ना, 1 -5 केलं. आता हे सांगा फक्त 15 आणि 11 कसे आले हे तुम्हाला सांगतो. 5 1 5 1 1 4 1 -5. सेम पॅटर्न पुढच्या गणितात करायचा आहे, त्यामुळे डोकं जागेवर ठेव जा. आता इथे सांगा मला फक्त 15 आणि 11 आले कसे? बोलो. 15 11 आए कैसे? पहिल्याची ऍडिशन केली, 6 आणि 6 12 नाही, 12 आणि 3 15. बरं 7 आणि 4 बरोबर आहे ना, मग तसंच आहे. 6 आणि 3 9 आणि 6 15. याची जर बेरीज केली, इथं किती आहे? 3 3 आणि 6 9 9 आणि 6 बरोबर आहे. आता याची 4 आणि 3 7 आणि 4 आलं, जमलं भजन. याच्यात आहे 3 अधिक 6 अधिक 6 हे झाले 15 आणि इथं वापरला आहे 4 अधिक 3 अधिक 4 आले 11. मग या दोघांचा मल्टिप्लिकेशन केलाय, 5 गुणिले 1 5 1 गुणिले 1 1 आणि 1 -5 केले तर किती आले? -4. -4 काऊन आले? 1 -5 केले, मोठ्या संख्येला चिन्ह दिलाय. समजलं? असं गणित आहे. वापस पाहून घ्या. हे ज्या लाईन्स पाडल्या आहे याच बॉक्स मधलं पहिल्याचा शेवटच्या सोबत आणि शेवटच्याच पहिल्या सोबत आहे का गुणाकार. पहिल्याचं शेवटच्या सोबत, शेवटच्याचं पहिल्या सोबत गुणाकार. त्याच्यानंतर पहिल्या बॉक्सची बेरीज केली आहे, इथं लिहिली. दुसऱ्या बॉक्सची बेरीज केली, तिथं लिहिली. ह्या बॉक्स मधल्या संख्यांचा गुणाकार केला, ह्या बॉक्स मधल्या संख्येचा गुणाकार केला, बरोबर आहे. ह्या दोघा याच्यातून हे मायनस केलं, का आलं?
-4 कंपल्सरी नाही का, प्रत्येक वेळीच मायनस येईल. कदाचित अल्फाबेट देताना इकडची संख्या जर मोठी आली आणि इकडची संख्या लहान आली तर मग प्लस येईल, म्हणजे साईन येणार नाही किंवा तुम्ही प्लस देऊ शकता. हा पॅटर्न समजला? ठीक आहे. आता एवढे जण होते म्हणून एकाचं एक एक डोकं लागते, परीक्षेत तुम्ही एकटेच राहायचं सोडवाले, ते विचार करायचं जरासं. आता आता काय विचारलाय त्यानं, इफ द व्हॅल्यू 5 इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द फायनल आउटपुट. आता हे तुमचं इनपुट होतं, तुमचं आउटपुट काय आलं रे, -4. आता तो काय म्हणताय, जे काही तुमचं आउटपुट येईल त्याच्यातून जर 5 वजा केले तर रिझल्टंट व्हॅल्यू किती राहील, म्हणजे उत्तर किती येईल. त्यासाठी आता तुम्हाला सोडवा लागल. जशा स्टेप पाडल्या होत्या तशा. आता कोणाचा जुगाड कोणासोबत होता ते तुम्ही मागच्या गणितात पाहून घ्या. किती बॉक्स आहे, 1 2 3 4 5 6, बरोबर आहे. पहिल्याचं तिसऱ्या सोबत आहे, दुसऱ्याचं चौथ्या सोबत आहे आणि तिसऱ्याचं 6व्या सोबत आहे. म्हणजे जोडी पडताना कशी पडन पहा, पहिल्याचं तिसऱ्या सोबत आहे, बरोबर आहे, दुसऱ्याचं चौथ्या सोबत आहे आणि याचं याच्या सोबत आहे. सेम प्रोसिजर फॉलो करायची जसं मागचं केलं होतं. आलेल्या उत्तरातून किती वजा करायचे, 5. चलो, पहिल्याचं शेवटचं, त्याच्यानंतर दुसरं, बरोबर लाईन पाडतो. थांबा थोडा तुम्ही तोपर्यंत. क्या आएगा उत्तर? वेळ कसा का लवकर लवकरच जाते, माहित बी नाही पडत 1 घंटा लवकर होते म्हणून. मॅथचा पोर्शन किती राहिला आहे रे? 15 दिवस. काय येत आहे? तसं रे बेरीज वजा बाकी चुकून राहिली का रे? लक्षात ठेव जा, याच्यातून हे मायनस करायचं आहे, याच्यातून हे नाही. जसं तिथं केलं आहे तसंच इथं मागच्या याच्यात इथं 1 होतं, इथं 5 होतं, एकातून 5 वजा केले तर -4 आलं होतं. इथं किती येत आहे, -2. त्यानं काय करायचं आहे म्हणते, इथं 5 वजा करायचे आहे, मग इथं किती येत आहे, -2 -5, मग -7 येईल ना रे, मोठ्या संख्येचं चिन्ह येईल ना, मायनस मायनस प्लस, पण चिन्ह कशाचं आलं, मोठ्या संख्येचं. सोडून पाहू काय येत आहे. चलो, 1 चा गुणाकार 3 सोबत करतो, बरोबर आहे. 1 चा गुणाकार 3 सोबत करतो, किती आले इथं, 3. 1 चा गुणाकार 3 सोबत केलं, 3 आले. 2 चा गुणाकार 1 सोबत करतो, 2 1 2. त्यानंतर 2 चा गुणाकार 3 सोबत करतो, किती आले, 6. इथं 2 चा गुणाकार 2 सोबत करतो, किती आले रे बा, 4. 3 चा गुणाकार 1 सोबत करतो, 3. 1 चा गुणाकार 2 सोबत करतो, 2. इथपर्यंत क्लिअर केलं, मगाशी पाहिलं होतं. त्यानंतर 3 आणि 6 आणि 3 या तिघाची बेरीज केली, 3 अधिक 6 अधिक 3 किती आले, 12. 6 आणि 6 12. त्याच्यानंतर इथं
2 अधिक 4 अधिक 2, 4 आणि 4 8, 0 8 घेतले का फक्त 8 घेतले? 0 8च येईल ना. 8 लिहिलं का आणि 0 8 लिहिलं का येण्यासारखंच आहे. काही शून्याची काही व्हॅल्यू आहे का? नाहीये, याच्यात नाहीये, पण बाकी बहुत आहे. त्यानंतर हा 12, इथे किती आलं? 0. इथे किती येईल? 0. आता 0 मायनस 0 मधून 2 गेले, किती आले? -2. पक्क? बरोबर आहे का? अरे बरोबर आहे ना, चुकलं काय? मगाशी तसंच पाहिलं ना. जर तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसल, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचे, तर हिशोब नाही लागत. इथं जसं पाहिलं होतं आपण तसंच सोडवायचं आहे. इथं पाहिलं होतं 1 मधून 5 गेलेत, किती आले? 4. पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय? मायनस. तसंच इथं 0 8 काऊन घेतले? कारण की 2 बॉक्स आहे ना, 2 बॉक्स आहे. तुम्ही फक्त 8च घेतली असते तर किती आलं असतं तिथं? 8 8 दुने, इथे किती आले असते? आता इथं फक्त 8 घेतलं असतं, तिथे किती आले असते बाबा? 8. 8तून 2 गेले, किती आले असते? किती? 8तून 2 गेले, -6 कसे आले असते? फक्त 6 आले असते ना. जर मी इथे 0 नसता घेतला, इथं फक्त 8च घेतले, 8तून 2 गेले, किती आले? 6. किती वजा करायचे आहे? 5. किती येईल उत्तर? 1. शक्यच नाहीये, उत्तर येऊ शकत नाही. ते आपल्याला बसतही नाहीये ना. इथेही आपण 2 अंकी संख्या घेतली आहे, इथं 2 अंकी संख्या घेतल्या, याचा गुणाकार केला, मग याचा गुणाकार किती आला? 0. 0तून 2 वजा केले, किती आले? -2. आता हे झालं आपलं आउटपुट. ठीक आहे, हे झालं आपलं आउटपुट. तो का म्हणता हे जे 5 आहे हे का करायचे आहे? वजा करायचे आहे. कुठून? तर फायनल आउटपुट मधून. मग याच्यातून 5 वजा करतो, -2 -5, मायनस मायनस आहे तर का होईल? प्लस. किती येईल उत्तर? मायनस मायनस आहे तर प्लस होईल, मग हे झाले +7. पण चिन्ह कोणाचं द्यायचं? मोठ्या संख्येचं. मग उत्तर काय येईल? -7. समजलं? हो का नाही? आहे ऑप्शन? पहिलंच ऑप्शन आहे. बरोबर आहे? पक्क? चलो. विच इज द ग्रेटर व्हॅल्यू इन द स्टेप 2 म्हणते. काय आहे? 32 64 32 आलाय ना. इथं काय? याचेच गणित आहे का? मधातली स्लाइड गायब झाली. हा बरोबर आहे. विच इज द ग्रेटर व्हॅल्यू इन द स्टेप 2? काय येईल? पक्क का? 64 नाहीच आहे, 64 पाहिजे होती. हे झाली आपली पहिली स्टेप. हे पहिली होईल का? हे पहिली होईल ना रे. हे पहिली होईल ना, हे दुसरी, हे तिसरी, हे चौथी. मग दुसऱ्या स्टेप मध्ये विचारलाय त्यानं 12 आणि 8, तरी बी नाही येत उत्तर, नाहीच आहे. ठीक आहे. व्हॉट विल बी द ऍडिशन ऑफ स्टेप 3 म्हणते. स्टेप 3 चे ऍडिशन किती येईल? 0 + 2 किती आले? 2. बरोबर आहे. इथं आहे ऑप्शन? हो आहे. इथं उत्तर काय येईल? नन ऑफ द अबव. इथं पहा स्टेप 3 मध्ये विचारलाय त्यानं. स्टेप 3 मध्ये आहे का? हा, ग्रेटर व्हॅल्यू इन कशात? स्टेप 2 मध्ये. बरोबर आहे. तर स्टेप 2 आपलं हे आहे. इथं किती आहे? 12. इथं किती आहे? 8. दोन्ही ठिकाणी ऑप्शन नाही आहे. इथं दिलं आहे व्हॉट विल बी द ऍडिशन ऑफ स्टेप 3. स्टेप 3 कोणती आहे आपली? स्टेप 3 आहे हे. या दोघांचे ऍडिशन 2 + 0 किती झाले? 2. बरोबर आहे. समजले वालं? एकच गणित 3 प्रश्न घेऊन येते. IBPS असलं तर 5 प्रश्न घेऊन येते, TCS असलं तर 3 प्रश्न घेऊन येते. चलो हे या याच्यातही लॉजिक लावा लागेल. तसंच आहे का? 3 त्रिक 9, 3 2 3 2 6. त्यानंतर 9 आणि 2 9 आणि 2 11, 11 आणि 5 इथे तर 84 आहे. हे ठीक आहे. तुम्ही हे मग सांगितलं होतं, हे तसंच आहे. पहिल्याचं शेवटी, बरोबर आहे. पहिल्याचं शेवटी
आणि याचं हे 3 त्रिक 9, 3 दुने 6. मग इथे तसंच 2 गुणीला किती आहे, हा बे एक बे आणि 1 गुणिले 4 4 आलं. 1 नंतर 1 गुणिले 5 5 येईल आणि त्याच्यानंतर 2 गुणीला 1 2 आले. आता हे झालं इथपर्यंत ऍज इट इज आहे. आता इथं 84 कसे आलं मला सांगा. सांगा. 9 आणि 2 11, 11 आणि 5 16, 16च्या फाळ्यात 84 येते का? कितीने गुणल्यावर येते? मग हो कसे म्हणे नाही येत. लवकर 84 कसं आलं? नऊ आणि 2 9 दुने 18, 18 पंचे नाही येत. 90 मधून 6 वजा केलं तर 84 येऊ शकते. 9 दुने 18, 18 पंचे 90, 90 मधून 6 वजा केले 84 येते. 6 चोक 24, 24 दुने 84. कोण वय 84? कोण 84? 24 दुने 84 कोण वय रे? हे युपीएसएस फेकून मारतो डायरेक्ट फुल एनर्जी. डाऊन झाली असेल तर सांगा. इकडला एक पोट खालीच आहे. 2 बार डायरेक्ट ते गोलमाल पिक्चर सारखं. नाही येत. मला एवढं समजून राहिलं का 8तून 3 गेले तर 5 होते, 4तून 6 गेले तर -2 होते. ठीक आहे. हे पहा 8तून 3 गेले तर 5 होते आणि 4तून 6 गेले तर -2 होते. 5तून -2 गेले तर 3 आले. हा एवढं माझं क्लिअर आहे. ठीक आहे. ते 84 कुठून आलं तेवढं सांगा. आता कसं आलं म्हणजे मला काय विचारता? मी तुम्हाला विचारायला पाहिजे. चुकलं. प्रिंटिंग मिस्टेक आहे. प्रिंटिंग मिस्टेक आहे नाही. बरोबर आहे. सांगा. का मी तुम्हाला हे सांगितलं खालचं. किती हुशार आहे मी. सांगितलं मी तुम्हाला. सांगा 84 कुठून आले? 84. नऊ सक नाही. 4 दुने 8 सकम 4 दुने 8, 8 सक 48, 5 दुने 10, 9 90 नाही होत. एवढा वेळ पेपर संपून जायचा एवढ्या वेळापर्यंत. कसं आलं सांगा मला फक्त. याच्यात एक लॉजिक लावता येते. 4 दुने 8 सक 48, 48च्या उलटे ओके. पण हा इथं हा नाही बसत. मग 5 दुने 10, 9 90 नाही बसत. जर मी असं म्हणलं तर 9 दुने 18, 18 दुने 36, 36च्या उलटे किती 63. 9 दुने 18. त्यानंतर 6 पंचे 30 आणि 30 चोक तसंही नाही होत. 9 दुने 18, 18 गुणिले 2 नाही होत. साइन 6 पंचे 30 आणि 30 गुणिले 4 ते बी नाही होत. 84 सांगा. मग मी एक तर 84 वेगळं सांगू शकतो आणि 63 बी वेगळं सांगू शकतो.
येईन का आज उत्तर? हम्म हम्म 36 90 मधून ते 6 मायनस केले तर 84 येते आणि 6 6 इंटू 4 इंटू 2 केले तर 48 येत आहे. त्याच्यातून -4 केले तर 52 येते. पण 52 आहेच नाही ना, 63 पाहिजे आपल्याला. कसं लावा डोकं, भले स्पीडने सांगत होते आतापर्यंत तुम्ही. मगांसारखं नाही, एखादं असं जर हेड्याक डोकंचा प्रश्न आला तर का करा. उत्तर डोळ्यासमोरच आहे, फक्त लॉजिक लावता आलं पाहिजे. ठीक है, लॉजिकल रीजनिंग है वो, तो तुमको थोड़ा सा उत्तर लगाना पड़ेगा. 9 दूने 18, 18 दूने 36, त्यानंतर 6 चोक 24, 24 गुणिले 5 रे बहुत 120च्या स्पीडने नाही जायचं आपल्याला, ते हिशोब नाही लागत. मी असं केलं 9 दूने 18, 18 दूने 36, 36च्या उलटे 63. जर असं केलं तर नाही होईन का? 9 गुणिले 2 किती? 18, बरोबर आहे. 18 दूने किती? 36च्या उलटे 63. नंतर 6 चोक 24, मग त्या 5चं का? तो राहिला मी बिचारा एकटा, त्याला काय एकटं सोडून राहील, त्याला घेऊन द्या लागल ना सोबत. 7 सकम 7 सकम. तर असं केलं तर लागते का पाहिजे का? थोडस लावून पाहू आपण. 5 आणि 2 7, 7 सकम 42, 42 आणि 6 48, 2 आणि 2 4 आणि 4 4 4 आणि 9 नाही, मग 36 मधून 9 वजा, इथं 6 वजा केले, ऍड केले होते ना, असं बी नाही येत आहे. 9 सक 54. बरं, 54 मधून किती वजा? 54 मध्ये किती ऍड करा? 54 9 सक 54, 54 दुने नाही होत, साइन दुने 12, ते बी नाही होत. 4 दुने 8, 12 7 84 होते, पण मला इथपर्यंत माहित आहे. बरोबर नाही, चुकलं नाही आहे, बरोबर सांगा. जाऊ दे, सुट्टीच नाही देत तुम्हाला घरी जायची. 2 वाजेपर्यंत बसवतो याच गणितावर, थांबा. हा, काय सांगा ना आता. काहून सोपे सोपे होते तर मस्त सांगत होते स्पीडनं. आता आला प्रश्न, यासोबत 3 प्रश्न लागून आले तर का करा मग? क्वेश्चन बरोबर आहे, प्रिंटिंग मिस्टेक भी नाही आहे. 7 सकम 42, 42 आणि 6 48, 4 दुने 8, 9 8 72, 72 मधून 9 गेले किती होते? मी तुम्हाला सांगतो. आता मी तुम्हाला एवढा वेळ सांगितलं, आता तुम्ही डोकं लावा, मला भेटलं उत्तर. चलो, 5 आणि 2 7 सकम 42, 42 अधिक 6 पोर्टलेटला उलट लिहिलं 84. त्यानंतर 4 दुने 8, किती? 4 दुने 8, 8 गुणिले 9 केलं किती? तडाका, जोरानं बोला तर सही नाही देत तुम्हाला फाशी. 72 मधून 9 वजा केले, माझा लॉजिक लागला भाऊ तुमचं. पहा आता काय तर, अजून जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. बघांचं लॉजिक मला तरी तसंच वाटून राहिलं, जब तक मेरे को लग रहा है.
अजून काही वेगळं लॉजिक लागत आहे? सहा असं एक पुन्हा बनते, 6 चोक 24, 24 दुने किती 48, 9 दुने 18 पंचे 90. मग तिथं नाही बनत. ठीक आहे, तो एक लॉजिक नाही बनत. हा, अजून दुसरं लॉजिक सांगा. अजून दुसरं लॉजिक सांगा. लागत आहे नाही लागत आहे? मग मी सांगितलेलं बरोबर आहे. एका ठिकाणी प्लस केलं, एका ठिकाणी मायनस केला आहे. पाच आणि 2 7, 7 दुने 14 सक 84. ओके. 4 दुने 9 8, 72 मधून 9 वजा केले 63. अब अभी तक तो वैसा ही हो रहा है. 36, 18 दुने 36 जर केलं, असं केलं तर 9 गुणिले 2 18, 18 दुने 36, हे आले 9, 9 गुणिले 2 केलं 18, 9 गुणिले 2 18, 18 दुने 36, 36च्या उलटे ते केले. 6 पंचे 30, 30 चोक 120 होते. 120च्या उलटे बी नाही करता येऊन राहिले. जल्दी बोलो. नाही लागत आहे? शोधून आणा उद्या करून. मी सांगितलं आहे, तुम्हाला पटत नाही ते पहा आता. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, तुम्हाला पटत असेल तर ठीक आहे, नाही पटत आहे तर प्रॉपर सोडवून आणा. खतरनाक प्रश्न आहे. मी तुम्हाला म्हणलं एखादा राहतेच येडा वाकोडा, जिरवून टाकते पुरी. सपाट्यानं उत्तर सांगत होते. थांबा, आता तर सुरुवात झाली आहे. त्याच्यावरचा प्रश्न फोटो काढून घ्या. आहे पुढे एक सोडवायचा पुन्हा. झालं? अरे यार, एवढा वेळ लागते का? झालं? काढला फोटो? तरी घरी जाऊन एकदा विचार करजा का मी सांगितलेलं बरोबर आहे का? उलट केलं आहे का डायरेक्ट 84 येते तर? नाही, हे वाला 9 आहे. हे वाला ट्राय करा. चलो, सोपा आहे, जास्त कठीण नाहीये. एक राहिला आहे मधातलं पुन्हा. काय येत आहे? 3 चा क्यूब 9, 5 चा क्यूब 9 होते का? 27 होते का? ठीक आहे. 3 चा क्यूब 27, 5 चा 125, 6 चा 216, 2 चा 8. काहीच नाही केलं याने. इथं सुरुवातीले 5 अधिक 7 12 केले, 6 अधिक 8 14, 7 आणि 8 15, 8 आणि 3 किती 11, 2 अधिक 1 3, 4 अधिक 1 5, 5 अधिक 1 6, 1 अधिक 1 किती 2. 3 चा क्यूब 27, 5 चा 125, 6 चा 216 आणि 2 चा किती आहे 8. बरोबर आहे. पहिलेच बेरीज केली. पहिल्या 3 स्टेप पर्यंत बेरीजच करत आला 2-2 अंकाची. ठीक आहे. आणि नंतर का केला आहे तर क्यूब. हा प्रश्न मला वाटते माळामध्ये आला होता काहीतरी. सांगा काय लिहिलंच आहे त्यात ऑलरेडी. सोडवा आता. दुसरी म्हणते तुम्ही पूर्ण सोडवा किती येते तो. हे एमपीएससी ला फार कमी येते. आयबीपीएस टीसीएस असलं तर जास्त येते. याच्या पुढचे जे चॅप्टर आहे ते कामाचे आहे. सिटिंग अरेंजमेंट आहे. आता कोणतं घ्यायचं रे उद्यापासून? हे इथंच संपत आहे. झाले, संपल्या स्लाइड याच्या. एवढ्या लवकर कुठं ब्लड रिलेशन? सुरुवात हे चॅप्टर राहिले, शेवटच्या टोकावर चालले का तुम्ही? किती स्टेप नाही विचारला. पहिल्या याच्यात काय येईल इथं? पहिल्या याच्यात याचे ऍडिशन करू. पहिल्या याच्यात 7 आणि 9, 6 आणि 5, 7 आणि 4, 9 आणि 4. पुन्हा याचे ऍडिशन 7 2 2 4, 7 चा क्यूब किती 343. 2 चा क्यूब 2 चा क्यूब
हे त्याचं शेवटचं उत्तर राहील. त्यानं आपल्याला कितवी स्टेप विचारली आहे रे? दुसरी. हे येईल 7224. कुठं आहे? 7224 हे यायला पाहिजे याच्यात उत्तर. बरोबर आहे. त्यानंतर नाहीच आहे. स्लाइड संपल्या. 1 मिनिट, एक प्रश्न सुटलाय मधातला. हो, तुम्हाला होमवर्क साठीच ठेवलाय तसा. स्पीड नव्हून राहिलं का? कोण हो म्हणे? स्पीड नव्हतं सांगतो सांग, आम्ही हळू बी शिकवतो, काही प्रॉब्लेम नाही. कसं आहे, समोरचा शिकवणारा त्याच्या स्पीडनं शिकवते, ज्या स्पीडनं तो अभ्यास करते. ठीक आहे. तुम्हाला जर समस्या आहे, तुम्हाला जर प्रॉब्लेम आहे, तुम्ही सांगितलं पाहिजे का स्लो होत आहे का फास्ट होत आहे. त्या हिशोबाने माणूस बदल करते. जर तुम्ही गाडी चालवत आहे ना, मागं बसलेला आहे, जर तो जेथपर्यंत सांगणार नाही का हळू चालव का स्पीडने चालव, तोपर्यंत तुम्ही चालवणार नाही. नाहीतर तुम्ही आपल्या ह्याच्यात जाल. समजलं? हे आहे सिंगिंग काय ते 2 प्रश्न सोडवणार ना उद्या, त्याचं उत्तर काढून आणा. उद्या बुक पाहिन त्या दिवशी जे राहिले होते त्याचे. आणि ज्याने बुक केले नसन त्याने बुक करा. मग बहाणे नाही द्यायचे, क्लास सुटला नाही आणि लवकर नाही झालं, मी घरी गेलो, असं तसं की नाही म्हणायचं अजिबात. याचं नाही काढायचं, इथपर्यंतच काढायचं आहे. ठीक आहे. तर हे 2 चॅप्टर पाहिले आपण ना आतापर्यंत.